नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालो आहोत पुणे टू उज्जैन. प्रवास सुरू झाला आणि आमचा पहिला स्टॉप होता वेरूळचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. इथे पोहोचलो, फ्रेश झालो आणि सकाळच्या शांत वातावरणात घेतलं घृष्णेश्वराचं दर्शन. दर्शनानंतर मस्त गरमागरम नाश्ता केला आणि सकाळी 11 वाजता आम्ही निघालो उज्जैनकडे. दिवसभर गाडीत प्रवास केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आम्ही पोहोचलो महाकालच्या नगरीत. हॉटेल चेक इन केलं आणि जरासुद्धा वेळ न घालवता ऑटो पकडली आणि थेट पोहोचलो कालभैरव मंदिरात. कालभैरवाचं दर्शन घेतलं आणि इथली संध्याकाळची आरती पाहून दिवसभराचा थकवा पडून गेला. कालभैरवानंतर आम्ही गेलो महाकाल मंदिरात, कारण आम्हाला पकडायची होती रात्रीची 10:30 वाजताची आरती. आम्ही एवढं फास्ट धावलो, वेळेत पोहोचलो आणि मित्रांनो, ती आरती खूप छान अनुभव होता. ती आरती तुम्ही नक्की अटेंड करून बघा. आणि आता दुसरा दिवस, सकाळचे 8 वाजलेले. लवकर उठून आम्ही आलो महाकालाच्या दर्शनासाठी. आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल, पण अवघ्या 10 मिनिटात आमचं दर्शन झालं. तर मित्रांनो, हा होता पुणे टू उज्जैन प्रवासाचा भाग 1. महाकाल दर्शनानंतर पुढे आम्ही काय केलं, अजून कोणते स्थळ बघितले, हे सगळं असणार आहे भाग 2मध्ये. म्हणून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग 2साठी स्टे ट्यून. भेटूया लवकरच.